नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. लवंगा येथे उपसभापतींचा न्यायासाठी रास्ता रोको. उमदी विजयपूर महामार्गावर अपघात होऊन 6 दिवस उलटले तरी संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त कुटुंबाला न्याय मिळाला नसल्याचा आरोप करीत जत पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार बगली यांच्या नेतृत्वाखाली लवंगा तालुका जत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उमदी विजयपूर महामार्गावर 6 दिवसापूर्वी ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या घराचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेप्रकरणी उमदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र ट्रक चालकाला सोडून देण्यात आल्याचा आरोप करीत या आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. आज आम्ही अचानक रस्ता रोको केल्यामुळं इथं लोकांचा त्रास होतेमुळं आणि सार्वजनिकाचं हितासक्तीनं आपण हे निर्णय घ्यायला आणि पोलीस प्रशासन येऊन त्यांनी सांगितलंय ते आपण जबाबदारी घेतोय म्हणून. म्हणजे हे असलं कुठलीही घटना घडलं तर त्याच्या पुढची जबाबदारी घेतो म्हणून त्यांनी स्वतःवरून साहेबांनी त्यांनी जबाबदारी घेतल्यामुळं आणि भविष्यात जे घडणाऱ्या घटनासाठी हे जे ब्लॅक स्पॉट्स आहे आणि जे ऍक्सिडेंटल स्पॉट्स आहे ह्याच्याबद्दल नॅशनल हायवे घ्यायला पाहिजे की हिचं जेवढं ऍक्सिडेंटल स्पॉट आहे ते ऍक्सिडेंटल स्पॉट काढून इमिडिएटली तातडीने त्याच्यावरती ऍक्शन घेऊन आणि जिथं जिथं क्रॉसिंग आहे शाळा मुलांचं क्रॉसिंग आहे ह्याच्याबद्दल पूर्णपणे त्यांनी दखल घेऊन 2 दिवसात त्यांना बोलवून हे करतो म्हणून त्यांनी हमी दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला. नाही तर आपण ज्या संबंधित अधिकारीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेले आणि आम्हाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी सांगितलेले. इथं 6 दिवस झाला त्याचे पंचनामा सुद्धा ते झालेलं नाही आणि त्या गाडीचं जे इन्शुरन्स सुद्धा नाहीये आणि त्या गाडी मालकांना इथं बोलवून त्याच्यावरती कारवाई करून आणि त्याच्यावरती त्याच्या नुकसानीचं त्यांचं जे काही क्लेमिंग करून जे काही क्लेम करायचं त्याच्यावरती क्लेम करून आणि त्याचा खर्च सुद्धा सगळं आपण म्हणजे सार्वजनिक गरीब माणूस असल्यामुळं आणि पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती अतिशय गांभीर्य रीतीने हे दाखल घेऊन आणि जोपर्यंत आपलं म्हणजे इथं वाढत्या ट्रॅफिकमुळे आम्हाला होणारा त्रास आहे आणि एकच ट्रॅफिक पोलीस आम्हाला वाटते की उमदी स्टेशनला किती आहे ट्रॅफिक पोलीस 2 आहे. अजून 2-3 माणसांना इथं म्हणजे जिथं जिथं मेजर स्पॉट आहे तिथं ट्रॅफिक स्पीड आहे कोण दारू पिऊन गाडी चालवतं काय ह्याच्या संदर्भात त्यांनी इथं ट्रॅफिक पोलिसांचं नेमणूक करावं म्हणून आमचं विनंती आहे. त्याला सुद्धा त्यांचं सकारात्मक त्यांनी उत्तर दिलेलं आहे. वाघमारे साहेबांना सुद्धा सकाळी आपण बोललेलं आहे. याच्यावरती तातडीनं म्हणजे काय तर पर्याय मार्ग काढल्याशिवाय आम्ही म्हणजे गप्प राहणार नाही. 2 दिवसात जर नाही आलं आपण कम्प्लिटली रीतसर आपण रस्ता रोको करणार, इथं ट्रॅफिक बंद करणार, आम्ही उपोषणाला बसणार आहे. आमचा जीव आता पोलीस डिपार्टमेंट नुसतं आमचं पोस्टमॉर्टम करायला येऊ नये. आमचा जीव वाचवायला तुम्ही या. जीव गेल्यावर तुम्ही